श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी भक्तांनो, नवीन वर्ष 2024ची पौष शाकंभरी पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारी रोजी आहे. शाकंभरी पौर्णिमा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानली जाते. कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्ती वाढीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पौर्णिमेच्या दिवशी लोक आपले नशीब चमकवण्यासाठी अनेक उपाय करतात, परंतु अशा गोष्टी देखील जाणून घेतल्या पाहिजेत ज्या पौर्णिमेच्या दिवशी करण्यास मनाई आहे. काही गोष्टी केल्यास देवी लक्ष्मीचा कोप होतो. तर पौर्णिमेच्या दिवशी कोणती कामे चुकूनही करू नयेत याविषयी थोडक्यात माहिती सांगितली आहे. धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते, परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे. संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांस, मद्य, लसूण, कांदा अशा प्रकारच्या अन्नाचे सेवन करू नये. यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते. पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीचे पाने अर्पण करू नका. तुळशीची पाने भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहेत, परंतु देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अजिबात आवडत नाहीत. माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण केल्यास तुमच्या प्रगतीवर परिणाम होईल. पौर्णिमा किंवा रात्री जेवणात दही खाऊ नका. यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी वाद घालत असाल, त्यांचा अपमान करत असाल तर चंद्रदोष निर्माण होतो. चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी पराभूत होते. पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो, कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलाने चमकतो. अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी, जेणेकरून त्यांच्याशी संबंधित दोष दूर होतील. चंद्रबलामुळे धन, सुख आणि शांती मिळते. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आई किंवा वडिलांचा अपमान करू नये. चंद्र हा पौर्णिमेच्या दिवसाची देवता आहे आणि भगवान शिव हे त्यांचे दैवत आहेत. आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. शिवजींच्या अपमानाने सर्व काही बिघडेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.